संध्याकाळी 7 रस्त्यावर एका मुतारीत गेलो. खूप जोरात लघवी लागली होती. गेलो, पैसे टाकले तर दार उघडायला तयार नाही. माझ्या मम्मी 4-5 लोक आले, त्यांनी प्रयत्न केला दार उघडण्याचा, पण दार उघडलं गेलं नाही. लघवी तर सगळ्यांना जोरात लागली होती, पण करणार काय, दार तर उघडत नाही, लघवी तर लागली आहे. सर्वांनी काय केलं माहितीये तुम्हाला? त्याच ठिकाणी त्याच जागेवर लघवी करायला सुरुवात केली. लघवी झाली, तळ साचलं. सकाळपासून रात्रीपर्यंत त्या जागेवर तळ साचतंय. आजूबाजूचे व्यापारी ओरडतायत, कुणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ही महापालिकेची चूक आहे का चांगलं आहे? सोलापूर स्मार्ट सिटी, सोलापूर स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरचं नाव गाजवलं जात आहे, पण सोलापूर स्मार्ट सिटी आहे असं काही दिसत नाही. तुम्ही मुताऱ्या बांधल्या आहेत, 2 रुपये टाकले की ते दार उघडतंय. पण लोकांनी 2 रुपये टाकले तरी त्यांना दार उघडता येत नाही. ही काय परिस्थिती? किती मोठा मूर्खपणा. लघवी तर लागते माणसाला, तो लघवी करतोच, त्याला करावं लागतंय. त्या जागेवर तो लघवी करतो. तळ साचतंय, दुर्गंध साचतंय. आता मला आता सांगा की आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना त्या लघवीमुळं इन्फेक्शन होऊ शकतं का नाही? मग या गोष्टीकडे लक्ष कुणी द्यायचं? ज्यांनी त्या मुताऱ्या बांधल्या त्या महापालिकेचं काम नाहीये. काय चाललंय मार्केटमध्ये, आणि जनतेकडे एवढं वेळ नाही महापालिकेला जाऊन सांगायचं की तुम्ही ह्या मुताऱ्या बांधल्या पण आम्ही मुतू शकत नाही. किती बॅड लक आहे जनतेचं. ही जनता सोलापुरातली खूप शांत बसते, गप बसते, पण या लोकांकडे कुणाचंही लक्ष नाही. न पोलीस डिपार्टमेंटचं लक्ष आहे, न महापालिकेचं लक्ष आहे. पण याचा त्रास कोणाला होतोय? आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना. ते व्यापारी ओरडतात, ते म्हणतात या मुताऱ्या आता बंद करा, आता त्याची सिस्टम व्यवस्थित करा. तर एखादा माणूस ठेवा तिथे, त्याला पैसे मिळू देत, तो लक्ष देईल, तो करेल. त्याने केलं तरी त्याच्यात फायदा होऊ शकतो ना. पण ही काय सिस्टम आहे? माणूस लघवी करायला जातो, दार उघडत नाही, तो मुतारीच्या बाहेर लघवी करतो, तिथं दुर्गंध साचतंय, आजूबाजूच्या लोकांना त्रास होतोय. कोण भरायचं आहे? कमिशनर, महापालिका, हे तुमचं काम आहे. हे लक्ष द्या आणि लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर सोलापुरातले प्रत्येक व्यापारी, प्रत्येक जनता सुखी राहील, त्यांना आनंद होईल, ते खुश राहतील. हे तुमचं काम आहे, हे काम लवकरात लवकर करा. धन्यवाद. न्यूज लाइन नेशनल चैनल यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिए और इसको लाइक करना मत भूलिए.